नमस्कार. आपल्याला 10च्या आत सभा उरकायची आहे, त्याच्यामुळे एक 10-15 मिनिटं मी बोलीन आणि नंतर अमोलदादा बोलतील. या कार्यक्रमासाठी आणि आक्रोश मोर्चा खरं तर याच्यासाठी बारामतीला आलेले आपल्या सगळ्यांचेच लाडके खासदार अमोल कोल्हे, आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक जगन्नाथ बापू, पक्षाचे अध्यक्ष बारामती तालुक्याचे SN बापू जगताप, सतीश मामा खोमणे, सुरेश बोर, भारतीताई, राजेंद्र काळे, वनिताताई, विकास लवांडे, संदीप गुजर, RD काटे, स्वप्नील गायकवाड, अशोकराव, विश्वास मांढरे, राजाभाऊ निंबाळकर, प्रशांत बोरकर, प्रियंका शेनकर, ढवाणताई, राजेंद्र जगताप, पैगंबर शेख, गौरव जाधव, मनोज केंगार, श्री चौगुले, ॲडव्होकेट करीम, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, बारामतीकरांचं आणि पवार कुटुंबाचं एक अतिशय वेगळं जिव्हाळ्याचं नातं आहे. आणि जेव्हा जेव्हा मी बारामतीला भाषण करायला उभी राहते, बारामतीकरांचे आणि पवार कुटुंबाचे ऋणानुबंध हे 6 दशकांचे आहेत. हे मी भाग्यवान आहे की अशा मतदारसंघाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी तुम्ही मला दिली. 1, 2 नाही 3 वेळा एका विश्वासाच्या नात्याने तुम्ही मला निवडून दिलं. पहिल्या वर्षी 3 वर्ष मी राज्यसभेत काम केलं होतं आणि महाराष्ट्रात भटक्या विमुक्त जाती आणि समाजासाठी काम केलं. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माननीय प्रफुल्लभाई पटेल यांनी आग्रह केला आणि साहेबांची मुलगी आणि दादाची बहीण म्हणून आपण मला मोठ्या संख्येने मतदान करून दिल्लीला पाठवलं. 5 वर्ष सत्तेतली लोकप्रतिनिधी होते, आदरणीय साहेब केंद्रात मंत्री होते, माननीय दादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, केंद्रातही सत्ता होती, गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपली सत्ता होती. 5 वर्ष आरामात गेले, सगळी कामं होत होती आणि पहिली 5 वर्ष कुठून निघून गेली कळलंच नाही. नंतर माझं दुसरं इलेक्शन आलं. पहिल्यांदा 3.5 लाख मतांनी निवडून गेले. वयही कमी होतं, कॉन्फिडन्स जास्त होता. वय कमी असतं तेव्हा कधी अनेक वेळा कॉन्फिडन्स जास्त असतो. आणि तो असताना त्या इलेक्शनमध्ये एक वेगळं वातावरण आलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात माहोल देशातही होता, राज्यातही होता. अनेक भ्रष्टाचाराचे आरोप त्या काळात झाले आणि अपेक्षित असं यश आपल्याला आलं नाही. पण त्याही काळात कितीही दूषित वातावरण राज्यात आणि देशात असलं तर बारामतीच्या मायबाप जनतेने मोठ्या संख्येने मला मतदान करून एका विश्वासाच्या नात्याने दुसऱ्यांदा पाठवलं. याबद्दल मी तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते. त्या काळात पहिल्यांदा लढायला शिकले आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की गेल्या काही महिन्यात माझ्या आयुष्यात 3-4 महत्त्वाची बक्षिसं मला मिळाली. पहिलं बक्षीस म्हणजे 8 वर्ष सातत्याने या देशात 1 नंबरचा लोकसभेचा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ, याचा मला सार्थ अभिमान आहे. तिथे माझं नाव लागत नाही, तिथे मतदारसंघाचं नाव लागतं. आणि एक गोष्ट आदरणीय पवार साहेबांनी मला पहिल्या दिवशी मी निवडून गेले त्या दिवशी मला सांगितली होती की आम्ही जेव्हा पार्लमेंटमध्ये चढतो तेव्हा जुनी सुंदर पार्लमेंटची बिल्डिंग होती. ती बिल्डिंग चढताना लाल कार्पेट आहे, असंच कार्पेट आहे आणि ते चढल्यावर गेट नंबर 1 मध्ये आपण जातो. पवार साहेब आणि मी एकत्र गेलो. गेट नंबर 1ला आम्ही दोघंही गाडीतून उतरलो आणि उतरताना साहेबांनी मला तो जिना दाखवला आणि मला सांगितलं हा जिना आहे ना, हा गेट नंबर 1 आहे. तू पहिल्यांदा लोकसभा निवडून या जिन्यावरनं चढतेस. आधी मी राज्यसभेत होते 3 वर्ष. त्यांनी मला असं सांगितलं की हा जिना चढताना ज्या ज्या वेळेस तू तुझ्या मतदाराला लक्षात ठेवशील हा जिना चढू शकशील. ज्या दिवशी मतदाराला विसरशील हा जिना तुला चढता येणार नाही. हे आयुष्यभर ब्रीदवाक्य म्हणून लक्षात ठेव. आणि मी जेव्हा जेव्हा तो जिना चढते, आजही जेव्हा चढते, आता नवीन बिल्डिंग मध्ये चढते,
पण मी बारामती लोकसभा मतदारसंघाचे हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही, हे मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे. हे ऋणानं बंद आहेत, उपकार प्रेम. कारण बारामतीत माझा जन्म पुण्याला झाला, कारण का माझ्या आईचं माहेर पुणे आहे. पण माझ्या आयुष्याची सगळी ज्या महत्त्वाच्या घटना आहेत ना, त्या अमराईत झालेल्या आहेत. अमोलदादा याच्या मागे एक फरलांग पण नसेल, तिथे अमराईला आमचं ओरिजिनल आहे. पवार फॅमिली काटेच्या वाडीची, पण माझी आई लग्न होऊन अमराईत आली. आणि अमराईचा बारामतीचा बंगला हा आमच्या सगळ्यांसाठी अतिशय प्रिय. अमराईत राहायचं, आम्ही अमराईत राहिला होतो. आणि अजितदादांचे वडील अनंतराव पवार यांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलं. हे तात्सेब काका, आम्ही प्रेमाने त्यांना म्हणायचो. तात्सेब काका मी 6 महिन्याची असल्यापासून मोटरसायकलवरनं यायचे काटेच्या वाडीवरनं. मला त्या अशी माझी आई सांगते, मला त्या मोटरसायकलवर झोपायचे आणि मला काटेच्या वाडीला घेऊन जायचे. दिवसभर मी तिकडेच असायची. त्यांना वेळ असेल, त्यांचं माझ्याशी खेळ पडून झालं, कारण का त्यांची 4ही मुलं माझ्यापेक्षा मोठी होती, की झालं की झोपायची वेळ झाली की माझ्या आईकडे ते येऊन सोडायचे. माझं सगळं लहानपण ते गेलं ते आशा काकी, माझ्या मोठ्या काकी आणि तात्सेब काकांबरोबर गेलं. आणि इथे डावीकडे मगाशी मला आश्चर्य वाटलं की शाकंभरीचं दुकान का बंद आहे. कारण का सगळ्यात जास्त आईस्क्रीम मी आयुष्यात कुठलं खाल्लं असेल ना, ते शाकंभरीचं खाल्लेलं आहे. आठवतं तो ग्लासाचा कप असायचा, हिरवा आईस्क्रीम असायचं. आत्ता दुकान पिस्ता, आठवतं तुम्हाला? आठवतंय? आपलं लहानपण होतं ते. आणि शाकम तेव्हा काय कोण नव्हते बारामतीत, ना व्हॅनिला होतं ना काय होतं. शाकंभरीचं हिरव्या रंगाचं पिस्ता आईस्क्रीम असायचं आणि तिकडे आम्ही जायचो. केवढ्या आठवणी आहे तिथल्या. आणि जेव्हा जेव्हा मी बारामतीत येते तेव्हा एक गोष्ट मला काय त्या दासू वैद्याच्या मनात आलं असेल, पण त्यांनी माझ्यासाठी जेव्हा मी स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात लढत होते तेव्हा त्यांनी एक कविता माझ्यावर लिहिली होती. आणि ती कविता आज मला, म्हणजे 10 वर्षापूर्वी लिहिलेली कविता आज माझ्या डोळ्यासमोर रोज येते. कारण त्या कवितेत असं लिहिलं होतं की श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. आणि माझ्या बापाची जी कथा आहे ना, माझ्या वडिलांची जी कथा ही बुलंद कहाणी आहे. माझ्या वडिलांचा कोण, काका, मामा, वडील, जे दादाची आणि माझी गोष्ट, दादाचे काका माझे वडील. त्याच्यामुळे मला आणि दादाला सॉफ्ट लँडिंग होतं. जे पवार साहेबांना सॉफ्ट लँडिंग नव्हतं, त्यांचा कोण काका मामा नव्हता, हेच होते त्यांच्याबरोबर सगळे. आणि अनेक अशी कुटुंब आहेत, यांचं कुटुंब, राम मंदिर मधली सगळी फॅमिली, शाह कुटुंब, अशी किती कुटुंब मी तुम्हाला सांगू, जी ज्या काळामध्ये घरदार सोडून आदरणीय पवार साहेबांबरोबर प्रचाराला फिरत होते. सोनेचे ते दिवस. कुठला बॅकग्राऊंड नव्हतं, काका मामा वडील कोणी कोणी राजकारणात नव्हतं. आणि शून्यातून त्यांनी हे विश्व उभं केलं. आणि बारामतीची आन बान आणि शान. आज कोणीही पार्लमेंटमध्ये 800 खासदार आहेत. अमोलदादांना विचारा, कुठल्याही पक्षाचा माणूस असेल, तो भारतीय जनता पक्षाचा असला तरी आदरणीय पवार साहेबांना जो मान सन्मान दिल्लीमध्ये मिळतो, हे बारामतीकरांचं 60 वर्षाचं प्रेम आहे आणि विश्वास आहे. त्याच्यामुळे आज आमच्या कुटुंबात कोण होतं? आमचं कुटुंब काट्याच्या वाडीचं एक शेतकरी कुटुंब. आमचे बाई आणि आबा इथे अमराईत राहायचो. तुम्ही विश्वासाच्या नात्याने त्यांना आमदार केलं आणि तुमच्याच आशीर्वादामुळे या राज्याचा सगळ्यात युवा मुख्यमंत्री 38 वर्षाचा म्हणून हा बारामतीकरांचा मान हा आजही आहे. कारण त्यानंतर 38व्या वर्षी कोणीही महाराष्ट्रात मुख्यमंत्री झालेला नाही. तो साहेबांचा रेकॉर्ड हा बारामतीकरांमुळे आहे. बारामतीकरांनी साथ दिली, विश्वास टाकला आणि एक नाही 4 वेळा तुमच्या आशीर्वादामुळे आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्याच्यानंतर कृषी मंत्री झाले. आणि मला थोडंसं तुम्हाला फीडबॅक द्यायचं आहे. कुठे गेले विकास लावंडे? तुम्ही एक प्रश्न विचारा ना, आमच्या बारामतीकरांना येऊन विचारला. तुम्ही विचारला की कृषी मंत्री कोण, असा कसा प्रश्न तुम्ही आमच्या लोकांना विचारला? यांना माहितीच नाही की या देशाला आज कृषी मंत्रीच नाहीये. जे कृषी मंत्री होते
ते आता लोकसभेतून विधानसभेत गेलेत आणि ते राजस्थानला स्पीकर झालेत. त्याच्यामुळे हा कृषी प्रधान देश असला तरी या देशाला आज फुल टाइम कृषी मंत्री नाही. त्याच्यामुळे आमच्या बारामतीकरांना उत्तर माहिती नव्हतं. याचं कारण कृषी मंत्रीच नाहीये. त्यांनी फक्त आमचे लोक फार तुम्ही पाहुणे आलाय म्हणून तुमचा अपमान करायला नको म्हणून ते काही बोलले नाहीत, पण त्यांच्या मनातलं मी तुम्हाला बोलते. तुम्ही विचार करा, आज हा आक्रोश मोर्चा कशासाठी आहे? हा आक्रोश मोर्चा कांद्याला भाव मिळत नाहीये ना, याच्यासाठी आहे. कधीतरी याच्यातून उठा, सगळे एसी बिल्डिंग मध्ये बसतात ना मुंबईला, 6व्या मजल्यावर आमचे मुख्यमंत्री आहेत. माझी माननीय मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही खूप वेळा दिल्लीला येता, पालकमंत्री बदलायला तुम्ही दिल्लीला येता, तुमच्याकडे आणि काही कामं असतात त्याच्यासाठी येता. माझ्या 2च कामांसाठी तुम्ही दिल्लीला जा. एक तर आमच्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी दिल्लीला जा, आणि दुसरं आमच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवण्यासाठी जा. एवढी 2 मिनिट कामं केली तरी रामकृष्ण हरी. आमची काय अपेक्षा नाही या सरकारकडून. आणि ही लढाई कुठल्या वैयक्तिक कुणाच्या वैयक्तिक बद्दलच नाही आहे. माझी लढाई केंद्र सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या नीतीबद्दल आहे. माझी वैयक्तिक, माझे सगळ्यांचे संबंध चांगले. मला थोडी लग्न करून नांदायचे की मी रोज भांडत बसू कुणाशी. माझं कुणाशी भांडण नाही आणि काय घेणं देणं नाही मला. मी एक लोकप्रतिनिधी आहे. मी कशासाठी राजकारणात आले? मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल करण्यासाठी, तुमची सेवा करण्यासाठी आलेले. त्याच्यामुळे आज केंद्रामध्ये मी विरोधातली खासदार आहे 10 वर्ष. आणि एक सांगते, माझा नंबर पहिला येतो तेव्हा माझा काका मामा वडील मला मार्क देत नाहीत. भ्रष्ट जुमला पार्टी, सॉरी भारतीय जनता पक्ष, तिथले लोक मला मतदान करतात आणि डेटावर मतदान मिळतं मला. मी काय तिथे कॉपी करून पास होत नाही. मी तिथे निष्ठेने माझं काम करते आणि भारतीय जनता पक्षाचेच लोक मार्क ठरवतात आणि तेच मला आवड देतात. आणि माझ्यापेक्षा 1 गुणांनी जास्त चांगले अमोलदादा आहेत, कारण का मला दुसऱ्या टर्मला मिळालं अवॉर्ड, अमोलदादांना पहिल्याच टर्मला अवॉर्ड मिळालं. आणि एक गोष्ट विकास तुम्ही बोलला ही खरी आहे. मी आता अमोलदादांना विचारलं, मी कधीच तो विचार केला नव्हता की भ्रष्ट जुमला पार्टीमध्ये खरंच कुणाला संसद रत्न नाहीये. संसद रत्न सगळे बाहेरचेच आहेत. म्हणजे आम्ही जे दुसऱ्या पक्षातले आहोत, विरोधातले आहोत, हेच आम्ही संसद रत्न आहोत. भारतीय जनता पक्ष एवढं मोठं ते काय ते संस्था चालवतात मोठी, माळगे प्रबोधिनी वगैरे, एवढी रोज लेक्चर देतात. कसं काय त्यांच्या संसद रत्न आहे? मी आता माहिती काढणार आहे. बरं झालं तुम्ही मला सांगितलं. त्याच्यामुळे माझं वैयक्तिक भांडण कुणाशीच नाही आणि कशासाठी भांडण करू, माझा स्वभावही नाही. आपलं जे पदरात पडेल त्या संधीचं सोनं करायचं. लोक आपल्याला प्रेमाने आणि विश्वासाच्या नात्याने मतदान करतात आणि माझ्यासाठी प्रेम कमी झालं तरी चालेल, विश्वास कमी होता कामा नये. त्याच्यामुळे मी कधीही बारामतीकरांनी हे जे नातं आदरणीय पवार साहेबांपासून 60 वर्ष झालेलं आहे ते पूर्ण करायचा एक प्रांजळ प्रयत्न सातत्याने माझ्याकडून येईल. आणि मी अनेक वेळा बारामतीला आल्यावर विचार करते की सगळे म्हणतात या देशातली सगळ्यात चांगला मतदारसंघ म्हणजे बारामती आहे. मान्य आहे, अभिमान आहे आम्हाला त्या गोष्टीचा. आणि असं करताना मी विचार करते की आपले येतात आणि लोक आपलं कौतुक करून जातात, तेव्हा बोलत असताना मी विचार करते की हे काम केलं कोणी. आणि आपण एक 5 मिनिटासाठी एक हिशोब करूया की 60 वर्षात आदरणीय पवार साहेब म्हणजे काँग्रेसचा विचार म्हणजे राष्ट्रवादीचा विचार मान्य, दुसरीकडे हे भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय पवार साहेब असा आपण, आणि काँग्रेसचा विचार असा करूया. मी बारामतीकरांना प्रश्न विचारते, तुम्ही त्याची उत्तरं द्या. माझी आई लग्न होऊन आली ना तेव्हा बारामतीत अमोलदादा लाईट नव्हती. मी 2 वर्षाची काय जन्माला आले तोपर्यंत लाईट आली होती. आता मला खरं सांगा, वीज कोणी आणली, काँग्रेसनी का भारतीय जनता पक्षाने? काँग्रेस. शाळा कोणी काढल्या, काँग्रेसनी का भारतीय जनता पक्षाने? कॉलेज कोणी काढलं, काँग्रेस का भारतीय जनता पक्ष? रस्ते कोणी केले, काँग्रेस का काँग्रेस राष्ट्रवादीनी का भाजपनी? मोठे केले असतील आमचे गडकरी साहेब, चांगले तर चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे, मोठे केले असतील, पण हा रस्ता कोणी केला? काँग्रेस. मान्य. ही बिल्डिंग कोणी बांधली? ही बिल्डिंग कोणी बांधली? ती बिल्डिंग कोणी बांधली? कुठल्या पक्षात होते?
काँग्रेसचा विचार. आता मला तुम्ही सांगा, वीज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळातली, रस्ते, कॉलेज, ते हॉस्पिटल कोणाच्या काळात झालं? काँग्रेस. मोबाईल कुणाच्या काळात आला? काँग्रेस. व्हॉट्सअप कुणाच्या काळात आला? काँग्रेस. इंस्टाग्राम बेटा कुणाच्या काळात आलं? काँग्रेस. तर मग सगळंच काँग्रेसनी केलं, तर मग भारतीय जनता पक्षाने केलं तरी काय? त्यांनी फक्त भ्रष्टाचार केला, त्यांनी जुमलेबाजी केली आणि पार्टी केली. ह्याच्यापेक्षा काही जास्त केलं नाही. अरे विद्या प्रतिष्ठान आणि शारदा नगरची जेव्हा मुलं मला बघते ना, मला अभिमान वाटतो त्याचा. कुठेही गेलं, काय विचार करून आमचे काका आप्पासाहेब पवार आणि शरद पवारांनी या संस्था काढल्या असतील. आज कृषक आहे ना, कृषी विज्ञान केंद्र या राज्यातलं नाही, देशातलं 1 नंबरचं कृषी विज्ञान केंद्र हे तुमच्या आणि माझ्या बारामतीतलं आहे. अर्थातच राजूदादांचं खूप मोठं योगदान आहे त्याच्यात. राजूदादांनी खूप जातीने लक्ष घातलं आणि त्याच्यामुळे तो प्रश्न सुटला. विद्या प्रतिष्ठानमध्ये अनेक वर्ष अनेक कुटुंबांनी, ह्यांच्या भगिनी पण आहेत त्याच्यात, किती कुटुंबांनी मोठं योगदान तिथे दिलं आणि आज विद्या प्रतिष्ठान सारखी मोठी संस्था उभी केली. सगळ्यांचे कष्ट आहेत त्याच्यात, एक माणूस काही करू शकत नाही. आदरणीय पवार साहेबांनी तुम्ही साथ दिली, एवढी मोठी टीम झाली आणि त्याच्यातून एवढी मोठी बारामती सगळ्यांच्याच प्रयत्नातून, प्रेमातून आणि विश्वासातून मोठी झाली. हे सगळं जे आहे ना आज, हे आपल्या सगळ्यांच्यामुळे झालेलं आहे. आणि हा आपल्याला आज दुर्दैवाने काय आम्हाला करावं लागतंय. तुम्ही म्हणला माझा नंबर पहिला पार्लमेंटमध्ये आला. हो, तुमच्या आशीर्वादाने आला. आणखीन एक गोष्ट तुमच्या आयुष्यात, तुमच्या आशीर्वादाने माझ्या आयुष्यात झाली की इंडिया टुडे नावाचं एक मोठं पत्रक आहे, मॅगझिन आहे. त्याच्यात या देशातल्या 100 महिलांमध्ये 6 महिला 100 पैकी या राजकारणातल्या आहेत. आणि या 6 पैकी एक द्रौपदी मुर्मू आहे, एक निर्मला सीतारामन आहे, एक मायावती जी आहेत, एक मला वाटतं स्मृती इराणी आहेत, एक वेस्ट बेंगॉलच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहे आणि एक तुमची बारामतीची लेक आहे. हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि तुम्ही जी मला संधी दिली, तो विश्वास टाकला त्याच्यामुळे झालं. मलाही विश्वास बसला नाही. मी एक शेवटची गोष्ट सांगून माझं भाषण संपवणार आहे. मी जेव्हा शाळेत होते ना, तेव्हा माझे बंधू श्रीनिवास दादा, त्यांना माहिती आहे की मी किती हुशार आहे. त्याच्यामुळे माझा सगळा मराठीचा अभ्यास ते घ्यायचे. गंमत म्हणून तुम्हाला एक गोष्टी सांगते, श्रीनिवास दादा सगळं वाचायचा. अमोल खोले, तुम्ही हसाल आम्हाला बहीण भावांना, पण श्रीनिवास दादा मला वाचून द्यायचा आणि मी पांघरून ओढून बसून त्याचं सगळं ऐकायची आणि मला चक्क डिस्टिंक्शन मिळायचं त्या मराठी भाषेमध्ये. मलाही वाटायचं दादा वाचतोय आणि मी जाऊन लिहिते. तर श्रीनिवास बापू नेहमी माझा मराठीचा अभ्यास घ्यायचे आणि कधी 70 कधी 80, पण माझी गाडी 80च्या पुढे कधी गेलीच नाही मार्कांमध्ये. आणि जेव्हा मार्क यायचे तेव्हा मी मोठी झाल्यावर माझ्या आई वडिलांना विचारलं की काय हो, तुम्ही मला असं का नाही कधी केलं की अभ्यास जास्त कर, अभ्यास जास्त कर. तर माझे वडील म्हणले, हे बघ सुप्रिया, जेवढी बुद्धिमत्ता होती ना तेवढेच मार्क पडायचे. त्याच्यामुळे मला वाटायचं की माझी बुद्धिमत्ता 70 आणि 80, आपली गाडी काय पुढे जाणार नाही. औकात में रहो सुप्रिया सुळे, आपलं गाडी पुढे गेली पुढे गेली पुढे गेली. आणि जेव्हा पार्लमेंटमध्ये पहिला नंबर आला, ती आत्मविश्वास आई वडिलांमध्ये इतका होता, मला खरंच वाटलं नाही. मी आपलं परत चेक केलं, नक्की आपलंच नाव आहे बा, मतदारसंघ तर बरोबर आहे, नाव आपलंच आहे ना. मी पहिली आल्यावर घरी गेले आणि माझ्या वडिलांना म्हणलं की अहो मी पार्लमेंटमध्ये पहिली आली. तर ते म्हणले, हो तू येणारच होतीस. म्हटलं तुम्हाला कसं माहिती? ते म्हणले मुलगी कोणाची आहे. मी म्हणलं नक्की काय ते ठरवा, मग मी हुशार आहे का नाही. तर ते म्हणले ते तुझं तू ठरव, स्वतःचा निर्णय स्वतः घे. नक्की काय ठरवायचं. आणि आपण ना मराठी माणसांमध्ये असं असतं, आपलं मूल असतं ना की त्याला आपण दाबून ठेवतो, रे तुला काय येत नाही, तुला काय येत. ठीक आहे, पण ठीक आहे, ते आई वडिलांचे संस्कार आहेत, त्यांनी केलेली शिकवण आहे. त्याच्यामुळे आज आपण सगळ्यांनी जी संधी आम्हाला दिली त्याच्यामुळे मी आणि अमोलदादा खासदार झालो. आणि आम्ही काय मागत होतो, आमचं निलंबन का झालं, आम्ही फक्त एवढंच म्हणत होतो की आम्हाला कांद्यावर आणि दुधावर, सोयाबीन कपासावर भाव मिळत नाहीये, ह्याच्यावर आम्हाला 2 मिनिटं बोलायला द्या. आम्ही दोघं हातात छोटे कांदे घेऊन आपल्या उभे राहिलो होतो हात जोडून की मायबाप सरकार आहात तुम्ही भारतीय जनता पक्ष, आम्हाला ह्याच्यावर बोलू द्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्हाला दोघांनाही बाहेर काढलं. आणि का काढलं? कारण आम्ही शेतकऱ्याला न्याय मागत होतो. मी एवढा बारामतीकरांना शब्द देते की तुम्ही पहिला परत निवडून दिल्यानंतर
एक नाही, कदाचित आपली सत्ता येईलच, त्याच्यामुळे तुम्हाला तो दिवस येणारच नाही. कारण का आदरणीय पवार साहेबांनी या देशातली सगळ्यात छत्रपतींनंतर सरसकट कर्जमाफी कोणी केली असेल तर या बारामतीच्या सुपुत्र शरद पवारांनी केली आहे. आणि मी तुम्हाला शब्द देते, मी फक्त कुणावर टीका करत नाही, पण जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं सरकार येईल तेव्हा पहिला निर्णय आमच्या आघाडीचा असेल, म्हणजे या राज्यात अडचणीत आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी आम्ही करू. हे रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण, कारण का आम्ही करून दाखवणार आहोत. आज काय चाललंय या राज्यामध्ये, दिवसभर मला आणि अमोल दादांना अंगणवाडी भगिनी भेटतायत. आम्ही आता नाव बदललंय त्यांचं, त्यांना अंगणवाडी सेविका नाही म्हणणार, आम्ही अंगणवाडी भगिनी म्हणणार, कारण का आपल्या मुलांचं ते करतात. अंगणवाडी भगिनींना काय मागतायत, थाळी नाद केला. आज इंदापूरला अशा एवढ्या मोठ्या संख्येने 200-300 महिला बसतात आणि थाळी नाद करत होता. या ट्रिपल इंजिन खोके सरकारचा निषेध करत होत्या. का पगार वाढ होत नाही. ह्यांच्याकडे मोठे मोठे मेट्रो करायला प्रोजेक्ट, माझा मेट्रोला विरोध नाही, पण आधी मला तुम्ही सांगा, आधी एसटी का आधी मेट्रो? तुम्ही त्या सत्तेत असता तर काय केलं असतं आधी? आणि मेट्रोला फक्त पुण्याच्या मेट्रोला 5-10 हजार कोटी रुपये लागतात. आमच्या एसटीला फक्त 500 कोटी दिले तरी आमचं भागतंय हो. तर तुम्ही मला विचार करून सांगा की तुमच्याकडे जर 10,000 कोटी रुपये असते तर तुम्ही आधी मेट्रो केली असती का आधी एसटी नीट केली असती? तुम्ही आधी मेट्रो केली असती का अंगणवाडी भगिनींना पैसे दिले असते? आधी सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळा नीट केल्या असता का आधी 10,000 कोटी मेट्रो टाकले असते? असं नाही होत. त्यामुळे हे जे सरकार आहे त्यांची जी नीती आहे, घर फोड, पक्ष फोड, इन्कम टॅक्स, आईस माहितीये ना सगळ्या बारामतीकरांना, आईस म्हणजे बर्फ नाही हो, जमाना बदल गया है. आईस म्हणजे ICE, I फॉर इन्कम टॅक्स, C फॉर CBI, E फॉर ED. आम्ही पार्लमेंटमध्ये गेलो ना की त्या बाजूला ते बसतात, ह्या बाजूला आम्ही बसतो. अमोल दादा वगैरे आम्ही जातो खुशी खुशी, शाळेचा पहिला दिवस भरतो तसा, आणि आम्ही चलतो, अरे कब आए, वो दूसरा नहीं दिख रहा है, नहीं उसका आइस हो गया. बोला अरे बाप रे, उसका कैसे आइस गया? वो ज्यादा बोल रहा था, ये सरकार ने उसका आइस कर दिया. नहीं तो दूसरा म्हणतो अरे वो तू आइस से भाग गया इचड़ा, 3 महीने अंदर रहा, अभी आ गया. 3 महीने अंदर रहा, आ गया, और उसके बाद तेलंगाना का CM बन गया. आमचा टायगर अण्णा विचारा, रेवंत रेड्डी आमच्या बरोबर खासदार म्हणून आला. पहिल्या दिवशी रेवंत मला जेव्हा भेटला ना, रेवंत हमारा दोस्त है, त्यामुळे रेवंतनी सांगितलं ताई देख लेना मैं तेलंगाना का CM बनूंगा. मी म्हणलं छोड ना अभी, कुछ भी बोल रहा है. म्हणलं तुम देख लेना. माझ्या नंडेच्या मुलाचं लग्न होतं, आम्ही हैदराबादला गेलो होतो, मी त्यालाही आमंत्रित केलं होतं. आमचा बिचारा बंधू जेलमध्ये बसला होता, त्याचं सगळं खानदान लग्नाला आलं होतं, पण रेवंत रेड्डी जेलमध्ये गेला होता. आणि जेलमधून येऊन ज्या पद्धतीने तो लढला, तेलंगणाला कुणालाही वाटलं नव्हतं, पण तेलंगणाचा मुख्यमंत्री म्हणून रेवंत रेड्डीनी जी लढाई लढली आहे ना, मान गए रेवंत रेड्डी को. तो काहीच बीसला घाबरत नाही, आणि मी पण घाबरत नाही, मी तर कुणालाच घाबरत नाही. आपला पांडुरंग आहे आपलं करायला, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि कुणा करायचं. आणि एक गोष्ट मी अमोल कोल्हेची आणि माझी सांगते तुम्हाला, आम्ही का नाही आईसला घाबरत? कारण का सुप्रिया सुले और अमोल कोल्हे की सबसे बड़ी ताकत हमारी ईमानदारी है, हे आमचे विरोधकही म्हणतात. आमचं नाही बाबा कसलं काय बी भानगड. माझा नवरा पण फारसा बारामतीला येत नाही, दूरी रोय अच्छा आहे. तुम्ही बॉम्बेत तुमचं करा, आम्ही आमचा मतदारसंघ बसतो. ते आप असतात ना SP म्हणजे शरद पवार नाही, सरपंचपती. तसं आमचं MP पती नाही. मला दिलंय मतदान निवडून, मी खासदार आहे, दिल्ली पण बघू शकते, मतदारात पण कॉन्टॅक्ट करू शकते, आणि एक चांगली बायको आणि एक आदर्श आई पण होऊ शकते. ही खासियत एका महिलेमध्ये असते, आणि आम्हाला अभिमान आहे त्याचा. अभिमान आहे आमच्या कुटुंबाचा, आमच्यावर झालेल्या बारामतीकरांनी केलेल्या संस्काराचा. आणि एक शब्द तुम्हाला देते, ही तुमची लेख, बारामतीची आन बान आणि शान, ही फक्त महाराष्ट्रात नाही, दिल्लीच्या तख्तासमोर लढून हा बारामतीचा झेंडा आयुष्यभर तुम्हाला फक्त अभिमान वाटेल असाच फडकवीन.
एवढंच म्हणून आज आपण आलात. सगळ्या टीमनी प्रचंड कष्ट केले, याबद्दल या आक्रोश मोर्चाला अमोल दादाबरोबर पूर्ण ताकदीने लढून जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही आम्ही स्वस्थ बसणार नाही हा शब्द देऊन आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.